अबोली या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या भागामध्ये अबोली खूप हायपर झालेली असते. तिला आता अंकुश सांगत असतो, अबोली तू शांत हो, मला असं वाटतंय की तुझं आता मला काहीही ऐकायचं नाहीये, माझा तुझ्यावरती विश्वासच नाहीये. अबोली म्हणते, सर माझं फक्त एकदा ऐकून घ्या ना, खरंच तो इकडे आला होता, तो जिवंत होता आणि त्यानेच राघूवरती हल्ला केला. यावरती अंकुश म्हणतो, हे बघ मला आता असं वाटतंय की मला ना तुझ्यावरती विश्वासच ठेवायला नको होता. मला घरचे सगळे सांगत होते तेच मला करायला पाहिजे होतं, ते काही नाही. आत्ताच्या आत्ता तुला मी खुर्चीला बांधून ठेवतो. असं म्हणत आता इकडे अंकुशने अबोलीला खुर्चीला बांधून ठेवल्यावरती सगळेजण हे पाहत असतात आणि आता सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. खुर्चीला बांधून अंकुश बाहेर येतो आणि विचार करतो, नाही नाही, मी अबोलीसोबत खूप चुकीचं काम करतोय. म्हणजे या सगळ्यामध्ये अबोलीचा काय दोष आहे? तिला त्रास होतोय, तिला भास होतोय, पण म्हणून मी तिला असं वागणूक देणं चुकीचं आहे. तितक्यात तिथे रमा येते. रमा म्हणते, हे बघ अंकुश, आपल्या सगळ्यांना वाईट वाटतंय, अबोलीची जी अवस्था आहे ना, पण तू जे ती अशी वागतोयस ना ते चुकीचं आहे. मग अंकुश आत येतो आणि आता तो विचार करतो, नाही अबोली, खरंच मी तुझ्याशी खूप चुकीचं वागतोय. तो अबोलीच्या जवळ येतो, तिचे हातपाय सोडवतो, तिच्या हाताला त्या दोरीमुळे आलेल्या व्रणांना तो आता मलम लावतो आणि म्हणतो, अबोली मला माफ कर. याच्यावरती अबोली आता रडायला लागते. अबोली रडते आणि ती अंकुशच्या मिठीत येते आणि अंकुशला आता मिठी मारत रडते आणि म्हणते, सर तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, तुमचा माझ्यावरती अतूट विश्वास आहे, मला माहिती आहे. पण सर या सगळ्यामध्ये खूप काही गडबड होत आहे. तुम्हाला माहिती आहे का मी अशी चुकीची का वागते ते? मी हे वागण्यामागे सुद्धा एक कारण आहे, ते पण तो बहुरूपीच. कारण ना मला चुकीची औषधं देण्यात आली, त्यासाठी मी आता ती औषधं सॅम्पल लॅबमध्ये पाठवली होती आणि त्या लॅबमधून रिपोर्ट आलेले आहेत की ती औषधामुळे मी हायपर होते. अंकुश म्हणतो, काय बोलतेस तू? अबोली म्हणते, हो सर खरंच, आणि म्हणूनच त्या बहुरूप्याला बाहेर काढण्यासाठी मी हे नाटक केलं. तुम्हाला माहिती आहे का, तो बहुरूपी मेलेला नाही. मी त्याच्यावरती चाकूने वार केला तेव्हा तो बहुरूपी जिवंत होता. हे सत्य जेव्हा मला समजलं ना, त्यासाठी त्याला बाहेर काढण्यासाठी मी चाळीमध्ये तमाशा केला. मग मी अभिनयाच्या स्किलवरती बोलले. त्यानंतर तो बहुरूपी आला, त्याने इकडे राघूवरती हल्ला केला आणि जे घडलं ना ते तुमच्या समोर आहे. असं म्हणत अबोली घडलेला प्रकार सांगते. अंकुश म्हणतो, कसं शक्य आहे? मी स्वतः त्याला मारलं ना. अबोली म्हणते, सर हे रिपोर्ट बघा. मग अबोली त्याला रिपोर्ट दाखवते. अंकुश म्हणतो, हे जर रिपोर्ट खरे असतील ना, तर अबोली आपल्याला लॅबमध्ये जाऊन या रिपोर्टची सत्य पडताळून बघायला पाहिजे आणि मग ॲक्शन घ्यायला पाहिजे. म्हणून आता अंकुश आणि अबोली त्याच लॅबमध्ये येतात. त्या लॅबमध्ये आल्यावरती तिकडे आता तो माणूस म्हणतो, ओ बाई तुम्ही बाहेर व्हा बरं. याच्यावरती अंकुश म्हणतो, काय झालं तरी काय, तुम्ही अशा पद्धतीने यांच्याशी बोलू शकत नाही. यावरती तो माणूस म्हणतो, नाही बोलू शकत कसं? या जे वागतायत ना त्यानंतर मला असंच वागायला लागणार आहे. कारण या बाई आहेत ना, या इथे येऊन खूप तमाशा केला, काहीतरी कसले तरी खोटे रिपोर्ट आमच्याकडून बनवून घेण्यासाठी आमच्यावरती जबरदस्ती करत होत्या. तुम्हाला माहिती आहे का, यांनी आमच्यावरती जबरदस्ती करून खोटे रिपोर्ट बनवून घेतले आणि इथे तमाशा केला. त्यामुळे या बाईंना इथे थारा नाही, निघा इथून बाहेर. असं म्हणत तो आता इकडे माणूस अबोलीवरती आरोप करतो. अबोली म्हणते, सर याच्या बोलण्यावरती लक्ष देऊ नका, हा बहुरूप्याचा माणूस आहे. बोल, तुला बहुरूप्यांनी किती पैसे दिलेत? यावरती तो माणूस म्हणतो, कोण बहुरूपी? आम्हाला काही माहीत नाहीये. ह्या बाईंना अशाच इथे येऊन वेड्यासारख्या काहीतरी करत होत्या. आम्ही त्यावेळेला पण यांना हटकलं आणि आत्ता पण हटकतच आहोत. यावरती अंकुश म्हणतो, अबोली चल तू आत्ताच्या आत्ता इथून बाहेर चल. अबोली म्हणते, हा माणूस खोटं बोलतोय, हा माणूस खोटं बोलतोय. अबोली आता जीवाच्या आकांताने सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अबोलीचं कुणी काही ऐकायला तयारच नसतं. अबोली बाहेर आल्यावरती तो माणूस आता फोन करून सांगतो, सर तुमचं काम झालेलं आहे. म्हणजे कुणीतरी मुद्दाम अबोलीला त्रास देण्यासाठी हे करत असतं, हे मात्र निश्चित. पण अजून ती व्यक्ती आपल्या समोर काही आलेली नसते. आता अबोलीला घेऊन अंकुश घरी येतो. घरी आल्यावरती तो राघूला प्रश्न विचारतो, राघू जे काही घडलं ना ते मला खरं खरं तू सांग बरं, म्हणजे काय घडलं होतं नक्की? यावरती राघू सांगते, दादा ज्या वेळेला तुम्ही बाहेर गेलात तेव्हा वहिनी आतमध्ये आणि मी बाहेर होते. तेव्हा ना अचानक लाईट अशा जायला लागल्या. त्यामुळे वहिनी मला म्हटली की राघू मला सोडव, कारण मला इथे लाईटमुळे भीती वाटत आहे. म्हणून मी आतमध्ये गेले वहिनीला सोडवण्यासाठी आत गेले, तर वहिनीने त्याच वेळेला मला धक्का दिला. मला धक्का देऊन खाली पाडलं आणि त्यानंतर काही झालं मला माहीत नाही, मी बेशुद्धच होते. मी ज्या वेळेला बेशुद्ध पडले ना त्याच वेळेला नंतर मला शुद्ध आल्यावरती माझ्या लक्षात एक गोष्ट आली की माझ्या आजूबाजूला सगळीकडे रॉकेल पसरलेलं आहे आणि वहिनीच्या हातामध्ये मॅच बॉक्स होता. या सगळ्यावरून मला कळलं
की वहिनीने मला धक्का दिला आणि त्यानंतर ती मला मारण्यासाठी बाहेर घेऊन आली, असं म्हणत राघू घडलेला प्रकार सांगते. त्यावरती अबोली म्हणते, राघू अगं तुझा गैरसमज झालाय. तुला एक गोष्ट सांगू का, मी तुला मारण्यासाठी नव्हते आले, तो बहुरूपी तुला मारण्यासाठी आला होता. मी त्याला वाचवण्यासाठी तुला ढकललं. राघू म्हणते, नाही वहिनी, कोणीही आलं नव्हतं, तूच मला ढकललंस. अबोली सांगते, नाही अगं, तो खरंच आला होता आणि तो तुझ्या मागे एक स्क्रूड्रायव्हर घेऊन होता तुला वार करण्यासाठी. तुला वाचवण्यासाठीच मी हे केलं. यावरती अंकुश म्हणतो, अबोली तू काय बोलतेस? पण अबोलीच्या बोलण्यावरती आता कोणी विश्वासच ठेवायला तयार नसतं की अबोली काय बोलते ते खरं बोलते. तितक्यात आता इकडे अंकुशला फोन येतो DIG साहेबांचा आणि ते अंकुशला बाहेर बोलवतात. म्हणजे अंकुशला पोलीस स्टेशनला बोलवतात. अंकुश पोलीस स्टेशनला जातो आणि त्यावेळेला DIG साहेब क्रिश, अंकुश आणि बाकी सगळ्या स्टाफला एक खूप मोठ्या सिक्युरिटीचं काम देत असतात. खूप मोठी जबाबदारी सोपवलेली असते आणि हे काम खूप पोलीस डिपार्टमेंटसाठी महत्त्वाचं असतं. पण हे काम सोपवत असताना अंकुशचं काही लक्ष नसतं. ज्यावेळेला DIG साहेब मोठं काम सोपवून निघून जातात, क्रिश सगळ्यांना सूचना देतो आणि अंकुशसोबत त्याच कामासाठी बोलण्यासाठी येतो. पण अंकुशचं काही लक्षच नसतं. त्यावरती क्रिश म्हणतो, अंकुश सर काय झालंय, तुम्ही अशा अस्वस्थ का आहात? अंकुश म्हणतो, तुला तर माहिती आहे ना अबोलीचा जो प्रॉब्लेम आहे ते. खरं सांगू का, तर अबोलीला ना आधी असं वाटत होतं आपल्याला की तिला भास येत आहेत. आधी आपल्याला असं समजत होतं की हे सगळे भास आहेत. पण खरं सांगू का क्रिश, तर हे भासच नाही आहेत. आत्ता अबोली असं म्हणायला लागलेली आहे की तिला तो बहुरूपी दिसतो. म्हणजे तो असा भास नाही आहे, तो तिला प्रत्यक्षात दिसायला लागलाय. कसं शक्य आहे मला तू सांग, की मी त्याला स्वतः अंत्यविधी केले, त्याला अग्नी दिला, मग त्यानंतर तो बहुरूपी अबोलीला दिसण्याचं कामच काय? खरंच कळत नाहीये क्रिश मला काय चाललंय ते. यावरती क्रिश म्हणतो, सर मला असं वाटतंय अबोलीच्या बद्दल ना आपण एक वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी खरं सांगू का, तर अबोली अशी मुलगी नाही आहे जी खोटं बोलून आपल्याकडे सिंपती गेन करेल. तुम्हाला असं वाटतंय का? अंकुश म्हणतो, नाही रे, अबोली कधीच खोटं बोलत नाही. या गोष्टीवरती माझा पण विश्वास आहे. पण या गोष्टीवरती कसा तिच्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवू की बहुरूपी जिवंत आहे? अरे मी त्याला स्वतः अग्नी दिलं होतं की नाही, पण तरीसुद्धा बहुरूपी जिवंत असण्याचं कामच काय? तू सांग बरं मला क्रिश. क्रिश म्हणतो, हो सर, तुमची बाजू जरी बरोबर असली ना तरी आपण अबोलीची पण बाजू समजून घ्यायला पाहिजे. यावरती अंकुश म्हणतो, खरंच, आणि ती मला म्हणत होती की ना तिचे रिपोर्ट कसले, तर ते रिपोर्टसुद्धा आता मी बघायला गेलो तर त्या लॅबवाले सांगतात की तिने खोटे रिपोर्ट तयार करून घेतले. खरंच या गोष्टी कशा आहेत रे, मला काही कळत नाही. अबोली खोटं बोलत नाही आहे, पण तिच्यावरती विश्वास न ठेवून आपण चूक करतोय का? काय करावं क्रिश मला काहीच कळत नाही. क्रिश म्हणतो, सर या सगळ्यातून आपल्याला काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये अंकुशला काहीतरी डाऊट येतो. अबोलीवरती विश्वास ठेवू नये असं पण त्याला वाटत नसतं. काहीतरी गडबड आहे, पण काय हे कळत नसल्यामुळे अंकुश थोडासा डिस्टर्ब असतो. इकडे रमा सांगत असते, राघू जा वहिनीला ना, तू वहिनीला जेवण देऊ नये. राघू म्हणते, नाही आई मी नाही देणार. आजी म्हणते, असं काय गो करतेस राघू, आपलीच आहे ना ती अबोली, अबोलीला जेवण नेऊन दे. की राघू म्हणते, नाही तिने माझ्यावरती एकदा हल्ला केला, परत हल्ला केला तर मी काय करू? राघू म्हणते, मी नाही जाणार. आजी म्हणते, ठीक आहे दे सुने, मी जेवण देते. मग आजी जेवण घेऊन अबोलीकडे येते आणि गो अबोली घे जेवून घे. अबोली म्हणते, आजी तुझा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना? आजी म्हणते, गो पोरी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. अबोली म्हणते, आजी मी तुला तेच सांगते, तो बहुरूपी जिवंत आहे. आजी तू तरी माझी साथ देशील का? असं म्हणत अबोली आता आजीची साथ मागत असते. अबोलीला आता मदत करण्यासाठी आजी सुद्धा अगदी एका पायावरती तयार असते आणि सांगते, हे बघ तू आमच्या घरचा अभिमान आहेस, तू जे काही बोलशील ना ते करायला मी तयार आहे. असं म्हणत अबोलीला आजी साथ द्यायला तयार असते. इकडे आता एक वेगळीच घटना घडते. बहुरूपी पुन्हा एकदा वेश पालटून अबोलीकडे येतो. अबोलीकडे आल्यावरती बहुरूपी म्हणतो, तुला काय वाटलं तू माझ्याबद्दल सगळ्यांना काही सांगशील आणि सगळे तुझ्यावरती विश्वास ठेवशील? अबोली तू वेडी आहेस, तुला मी वेडी सिद्ध करूनच ठेवणार. यावरती अबोली म्हणते, हे कसं शक्य आहे? तू जिवंत आहेस, मग सगळ्यांच्या समोर का येत नाहीयेस? त्यावरती बहुरूपी सांगतो, एक लक्षात ठेव, आता तू अंकुशला सगळं सांगितलंस ना, एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या वेळेला अंकुशला सत्य सांगायला निघालेली आहेस तर आता अंकुशवरती एक त्याच्या साहेबांनी मिशन सोपवलंय. ते मिशन मी त्याचं फेल करणार आणि अंकुशला पण संपवणार. आता अंकुशची वेळ आलेली आहे, लक्षात ठेव, आता अंकुश वाचणार नाही, आता अंकुशचा खेळ खतम मी करणार. असं म्हणत बहुरूपी अबोलीला धमकी देतो. अबोली म्हणते, अंकुश सरांच्या केसाला पण धक्का लागू मी देणार नाही. आता नक्की कुणाचं चॅलेंज पूर्ण होणार, बहुरूपी असं का करतोय हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.